आम्ही तात्काळ कोर्टात जाऊ, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही मोठमोठे आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही। राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या मराठा समाजाचा जल्लोष सुरू आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आलाय। आजचा दिवस हा मराठा समाजासाठी दिवाळीच असल्याची भावना देखील व्यक्त होतीये। गुलाल उधळत, फटाके फोडत आनंद साजरा केला जातोय। काही मराठा समाजातल्या आंदोलकांसोबत आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी संवाद साधला, पाहूया। मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या साजरा करतात की मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करतात। या ठिकाणी आपण गुलाल उधळत आहे, काय सांगायचं? सर्व मराठा समाजाला यामधून फायदा होणारच आहे आणि म्हणून ही मागणी अनेक वर्षाची जी होती ती आज मान्य झाल्यामुळे आमची आज दिवाळी म्हटलं तर वावगं ठरणार। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचा आनंद सुरू झालेला आहे, कारण गेल्या 32 वर्षापासून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा ही मागणी लावून धरण्यात आली होती आणि आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली या मागणीला यश आलेलं आहे आणि कुठेतरी एक मार्ग हैदराबाद गॅजेटचा स्वीकारून तो कुठेतरी मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे निश्चितच मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही। जो मराठा समाज एकवटलेला आहे ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक शब्दावर प्रत्येक मराठा बांधवाचा लहान बांधवापासून ते मोठ्या बांधवापर्यंत विश्वास होता आणि तो विश्वास सार्थ झाला। एक ब्रेक घेऊन आपण